नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेमध्ये खूप सुंदर असं वळण आलेलं आहे. जेव्हा रागिनी कामिनी सरूला मारत असतात त्याच वेळी तिथे राजन येणार आहे. तो कामिनीच्या हातातला दगड हिसकावून घेत असताना त्याच्या हातातला तोल जाणार आहे आणि तोच दगड या कामिनीच्या डोक्यात पडणार आहे. पण हा राजन तर दारू पिऊन टून होता, मग तो इथवर कसा काय पोचला? त्याला कसं कळालं की त्याची गौरी संकटात आहे? हेच आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. व्हिडिओ खूपच जबरदस्त असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलं, रागिनी कामिनी यांनी बरोबर गौरीला अडकवलेलं असतं. कामिनीच्या हातामध्ये बरोबर आता कोलीतच आलेलं असतं. कामिनी म्हणत असते, रागिनी आता या बाईला आपण जिवंत सोडायचं नाही, इथल्या इथे मारून टाकायचं, कारण ही जर जिवंत राहिली तर आपला सगळा खेळ विस्कटेल. हिला जिवंत ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. तेव्हा रागिनी बोलते, आई थांब, हिला मारू नकोस. त्यापूर्वी आपल्याला हिच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं वधवून घ्यायची आहेत. हिला विचार, हिची मुलगी कोण आहे? ती जिवंत आहे का? जिवंत असेल तर ती कुठे आहे, कुठे राहते, तिचा पत्ता काय, हे सगळं आपल्याला हिच्याकडून काढून घ्यायचं आहे. तेव्हा कामिनी इम्प्रेस होत बोलते, वा रागिनी, हल्ली तर तुझं डोकं अगदी चांगलं चालू लागलंय की. गौरी सांग सांग, तुझी मुलगी कुठे आहे? पण गौरी मात्र चांगलीच घाबरलेली असते. ती मनातल्या मनात विचार करते, नाही, माझा जीव जरी गेला तरी माझी कमळी कोण आहे आणि माझी मुलगी कोण आहे ही मी सांगणार नाही. नाही म्हणजे या बायका तर खूपच पोचलेल्या निघाल्या. जी चिठ्ठी मी राजनसाठी लिहिली होती ती चिठ्ठी या बायकांनी मिळवली. इतकंच नव्हे तर राजनच्या हातातून तो लाल कपडा मुद्दाम खाली फेकायला लावला आणि या माझ्यापर्यंत पोचल्या. कामिनी म्हणत असते, अगं गौरे बोल की, तोंड का गप्प ठेवलंयस? तेव्हा गौरी बोलते, मला नाही माहिती, मी सांगितलं नव्हं, माझी मुलगी मेली आहे, ती या जगात नाही आहे. तेव्हा कामिनी बोलते, खोटं बोलू नकोस, ती कमळी ती तुझी मुलगी आहे का? तेव्हा गौरी बोलते, कोण कमळी? मी तिला ओळखत बी नाही, ती कुठे राहते, काय करते याबद्दल मला काय बी माहीत नाही. मी तुम्हाला सांगितलं नवं, माझी मुलगी मेली आहे. आणि हे सगळं ऐकून तर या कामिनीचं डोकंच फिरलंय. तिच्या डोक्यामध्ये हवा चालली आहे. नाही म्हणजे या गौरीला मी इतका त्रास देते, पण ही तोंडातून ब्रसुद्धा काढत नाहीये. आणि जसजसा वेळ निघत चाललाय तसतसं या कामिनीचं डोकंसुद्धा फिरत चाललंय. तिला या गौरीचा भयंकर राग आलाय. तेव्हा रागिनी बोलते, आई ही असं ऐकणार नाही, हिला इतकं टॉर्चर कर ना, हिच्या तोंडातून खरं सत्य निघलंच पाहिजे. अजून टॉर्चर कर. आणि मग काय, ही कामिनी तर टॉर्चरपणाचा कळसच गाठते. ती सरूच्या डोक्यावरती पाय ठेवते, तिच्या मुंडक्यावरती पाय ठेवते, तिला तुडवू लागते अक्षरशः आणि म्हणू लागते, बोल बोल, तुझी मुलगी कोण आहे सांग. या सगळ्याचा गौरीला भयंकर त्रास होत असतो. ती कोकलत असते पण तोंडातून एक शब्दसुद्धा काढायला तयार नसते. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र या दोघींनी खूप मोठी चूक केली आहे. अनिकाला घरी ठेवलंय. कामिनी विचार करते, जर अनिकाला घेऊन आलो आणि ती जर काय पचकली तर फार अवघड होईल. कारण ही अनिका इतकी अल्लड आहे, तिने जर आम्हाला गौरीला मारताना बघितलं तर ती कधी ना कधी हे सगळं पचकेल किंवा पुढे जाऊन या कामिनीला ब्लॅकमेलसुद्धा करू शकते. ही गोष्ट आता कामिनीच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे मुद्दाम या दोघींनी अनिकाला न सांगता तिला घरी ठेवूनच आलेले असतात. पण अनिकाला चांगलंच माहिती असतं की या दोघी काय करायला निघाल्यात. तिला हे सगळं लाईव्ह बघायचं असतं. अनिका स्वतःशीच हसत असते, फोन हातात घेऊन फेऱ्या मारत असते. अनिका स्वतःशीच म्हणत असते, ग्रानी आजी आणि मॉम नक्कीच त्या गौरीला अद्दल घडवायला गेले असतील, पण मला हे सगळं लाईव्ह बघायचंय. ती कशी ओरडते, काय काय सांगते हे बघण्यात वेगळीच मजा येईल ना. असं म्हणत असते कामिनीला व्हिडिओ कॉल करू लागते. कामिनीचा फोन वाजतो. ती वैतागून फोन उचलते आणि मनातल्या मनात बोलते, आता या पोरीला काय हवंय असं म्हणत असते. फोन उचलते आणि बोलते, काय ग मध्येच का फोन केलास? तेव्हा अनिका बोलते, ग्रानी आजी मला लगेच व्हिडिओ कॉल कर, मला बघायचंय तुम्ही त्या गौरीला कसं तडफडून तडफडून मारता येते, मला ते सगळं टॉर्चर लाईव्ह बघायचंय. तेव्हा कामिनी बोलते, गप्प बस, आम्ही काही इथे खेळ करत नाहीये, फोन ठेव. तेव्हा अनिका बोलते, ठीक आहे नको सांगू, मी एक काम करते, आत्ताच्या आत्ता बाहेर जाते आणि आजी आणि डॅडला सगळं ओरडून ओरडून सांगते की तुम्ही तिथे काय करायला गेलाय ते. सांगू सांगू का? इकडे आपण पाहतो तर काय, ऋषी अनामिकाला घेऊन घरी पोचलेला असतो. दारात कमळी आणि नयनतारा उभ्या असतात. अनामिका कमळीला पाहते आणि बोलते, तूच ना कमळी? अगं तुझी चर्चा सर्वत्र आहे. तेव्हा नयनतारा बोलते, अनामिका अगं कमळीशीच बोलत बसणार आहेस का? अगं माझ्याशी सुद्धा बोल, तुला ऋषी कसा वाटला? तेव्हा अनामिका बोलते, आंटी तुम्ही बहुतेक ऋषीला सांगितलं नाहीये की तुम्ही मला तुमच्या घरची सून म्हणून निवडलंय. मला ऋषीचं तर माहीत नाही, पण मला तुम्ही सासू म्हणून आणि ऋषी नवरा म्हणून खूप आवडलाय. तेव्हा नयनतारा बोलते, अनामिका तू अजिबात काळजी करू नकोस, तू एवढी गुणी मुलगी आहेस ना की माझ्या ऋषीला सुद्धा तू नक्कीच आवडली असशील. कमळीसुद्धा तिथेच उभी असते. पण हे सगळं ऐकून तिचा चेहरा मात्र चांगलाच पडतो. तिचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती मनातल्या मनात विचार करते, हे सगळं काय होते माझ्याबरोबर? नाही म्हणजे ऋषी सरांचं लग्न ठरतंय, मग मला इतका त्रास का होतोय, इतकं दुःख का होतोय? म्हणजे अजून तिलाच माहीत नसतं की ती ऋषीच्या प्रेमात पडली येते.
इकडे आपण पाहतो तर काय अनिका व्हिडिओ कॉलवरती असते. ती व्हिडिओमध्ये गौरीची अवस्था बघून टाळ्या वाजू लागते व जोर जोरात ओढू लागते. वा वा क्या बात है. आजी, मॉम, मारा तिला, अजून मारा तिला, अजून टॉर्चर करा या गौरीला, आज तिला सोडायचंच नाही. इकडे गौरी मात्र हात जोडून जोरजोरात रडत असते. नको, मला मारू नका, मला सोडा. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की माझी मुलगी जिवंत नाही आहे, ती मेली आहे. आणि बरोबर तिथून राजन पास होत असतो. दारूच्या नशेत तो अडखळत चालत चाललेला असतो आणि अचानक त्याच्या कानावरती गौरीचे शब्द पडतात. तो जागीच थबकतो. गौरी संतापाने दुःखाने म्हणत असते, खरंच तुम्ही माझ्यासोबत खूप मोठी गद्दारी केली. मी खरं तर ती चिठ्ठी यांच्यासाठी लिहिली होती, पण तुम्ही मात्र ती चिठ्ठी त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिली नाही. त्यांच्या हातातून मुद्दाम ते लाल कलरचं फडकं खाली पाडायला लावलं आणि मला फसविलं. तुम्ही मला फसवून इथं राम मंदिरात बोलावून घेतलं. तुम्ही लई म्हणजे लई चुकीचं केलं. आणि हे सगळं ऐकून तर या कामिनीचं डोकंच फिरतं. ती गौरीच्या अंगावरती धावून जाते आणि बोलते, गप्पे, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. आता सरळ सांगतेस का हा दगड घालू तुझ्या डोक्यात? आणि बरोबर त्याच वेळेस तिथे राजन आलेला असतो. तो झाडामागून हे सगळं ऐकत असतो. त्याच्या डोक्यात संतापाची तिडीक जाते. दारूची नशा क्षणात उतरते. राजन आता संतापाने दात ओठ खात पुढे येतो आणि बोलतो, चिठ्ठी? कोणती चिठ्ठी लपवली तुम्ही माझी? हे सगळं काय सुरू आहे कामिनी आत्या? राजनचा आवाज ऐकून कामिनी, रागिनी या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते. कामिनीच्या हातातला फोन थरथरायला लागतो, पण व्हिडिओ कॉल अजूनही चालू असतो. पलीकडून अनिका श्वास रोखून हे सगळं बघत असते. कामिनी घाम फुसत, राजन तू इथे कसा? आणि तू कशाला हिचं ऐकतोयस? या वेडीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. ही गौरी पूर्णपणे वेडी झाली आहे. तेव्हा राजन बोलतो, कामिनी आत्या तुम्ही तर गप्पच बसा. गौरी सांग, काय झालं होतं? कोणती चिठ्ठी? कोणत्या चिठ्ठीबद्दल बोलत होतीस तू? तेव्हा गौरी रडतच बोलू लागते, अहो मी तुम्हाला सगळं सत्य सांगण्यासाठी एक चिठ्ठी लिहिली होती, पण या दोघींनी तुमच्यापर्यंत ती चिठ्ठी पोचूच दिली नाही. खोटं बोलून फसवून मला इथे बोलवून घेतलं आणि आज मला कायमचं संपवण्याचा यांचा डाव होता. आज जर तुम्ही वेळेवरती आला नसता ना तर मी स्वतःला गमावून बसलो असतो. रागिनी आता गौरीच्या अंगावरती धावून जाते आणि बोलते, खोटारडे, राजन हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. ही बाई धादांत खोटं बोलतीये. एक नंबरची खोटारडी बाई आहे ही. राजन मात्र रागिनीला सणसणीत ठेवून देतो आणि बोलतो, शांत, एकदम शांत बसायचं. स्वतःच्या नवऱ्याला फसवताना तुला लाज कशी वाटत नाही ग? रागिनी आता गालावरती हात ठेवून ढसाढसा रडायला सुरुवात करते. हे बघून कामिनी भडकते आणि बोलते, राजन एका परक्या बाईसाठी तू स्वतःच्याच बायकोवरती हात उचलतोयस. तुझी हिंमत कशी काय झाली? तेव्हा राजन संतापाने बोलतो, कामिनी आत्या, कोण परक आणि कोण लांबचं हे तर तुम्ही मला सांगूच नका. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं जे घाणेरडं राजकारण खेळत आहात ते मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मला सगळं दिसतंय. आणि आज तर मला चांगलं समजलंय, तुम्ही माझ्याच घरात राहून माझा विश्वासघात केलाय. आज मी तुमचं हे सत्य सगळ्या जगासमोर आणणार, आईसमोर आणणार, पोलिसांना बोलवणार मी आत्ताच्या आत्ता. या गौरीला तुम्ही जी काही मारहाण केली आहे ना त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. आता देवसुद्धा तुम्हाला या सगळ्यातून वाचवू शकत नाही. असं म्हणतच राजन स्वतःचा फोन काढण्यासाठी खिशात हात घालतो. पोलीस हा शब्द ऐकून कामिनीच्या डोळ्यात भीती आणि क्रूरता चमकते. ती विचार करते, नाही नाही, हा राजन वेडा आहे, नशेत आहे. याने आपला खेळ, एवढा मोठा रचलेला खेळ संपण्यापूर्वी आपल्याला या गौरीचा आघात केलाच पाहिजे. एकतर इतक्या दिवसानंतर ही गौरी तावडीत सापडली आहे. पुन्हा सापडेल की नाही याची शाश्वती सुद्धा नाही आहे. नाही, आता या गौरीला सोडता कामा नाही. हिची तर बँड वाजवलीच पाहिजे. ती बोलते, रागिनी एक काम कर, या राजनला पकड. तसंही हा नशेत आहे, त्यामुळे जास्त काय हालचाल करू शकणार नाही. त्याला पकड, त्याला सोडू नकोस. तो या गौरीचा गेम मी वाजवते. तेव्हा रागिनी बोलते, आई पण याने जर नंतर आईंना सांगितलं तर? तेव्हा कामिनी बोलते, टेन्शन घेऊ नकोस ग, हा काही पण सांगू दे, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. आपण सांगायचं हा दारूच्या नशेत काही बरवळत होता म्हणून. आणि तसं पण दारुड्या माणसावर कोण काळं कुत्रंसुद्धा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. आता या गौरीला कशी मारते ना नुसतं बघच. आणि मग काय, ही रागिनी सुद्धा तिच्या आईचं ऐकते. राजनला घट्टसं पकडते, पण दारू प्याल्यामुळे राजनचा तोल जातो. त्याच्या धक्क्याने कामिनीच्याच हातातला तो मोठा दगड सटकतो आणि थेट कामिनीच्याच डोक्यावरती जोरात आदळतो. कामिनीच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागतं. हे सगळं पाहून कोणाला काही समजत नसतं. कामिनी डोक्याला हात लावते, रक्ताच्या थारोळ्या जमिनीवरती कोसळते आणि जोरजोरात ओढू लागते, आई ग मेलो रे, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. हे सगळं पाहून रागिनी राजनला तिथेच सोडते आणि आईला सावरू लागते आणि जोरजोरात ओढू लागते, आई अगं हे काय झालं? डोळे उघड आई, डोळे उघड. खरं तर राजनसुद्धा शॉकमध्ये तिथेच उभा असतो. आपल्या हातून हे सगळं असं कसं काय घडलं हेच त्याला काही कळत नसतं. पण हे सगळं बघून गौरीला मात्र जरा बरं वाटलेलं असतं. ती सुटकेचा श्वास घेते आणि राजनच्या जवळ जाऊन उभी राहते. पण मोबाईलच्या स्क्रीनवरून हे सगळं लाईव्ह बघणाऱ्या अनेकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र गायब झालेला असतो.
गौरी तर राजनला जाऊन घट्ट अशी मिठीच मारते. तेव्हा आता पुढे काय होईल, या कामिनीचं काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.